तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होत आहे. समोर तेजस पिंपळसे डावाला सुरुवात करण्याची जबाबदारी ती त्यानं स्वीकारली आणि जय स्ट्रायकर एंडकडे. तिथे जय डावाला सुरुवात करण्याची जबाबदारी घेऊन स्ट्रायकर एंडकडे आहे. पहिलाच बॉल वळवलाय, क्षेत्र खाली निवडलाय, बॉल चाललाय बिटवीन द गॅप, वेगानं सीमारेषेच्या दिशेने आणि अखेरीस चेंडू गेलाय सीमारेखा पार. चौकारामध्ये होईल परावर्तित, रन्स मिळतील 4. या आधीच्या मॅचमध्ये जय थोडासा स्ट्रगलमध्ये पाहायला मिळाला होता, मात्र या मॅचमध्ये पहिलाच बॉल विनोदच्या विरोधात आक्रमण केलंय. तिथे स्वीप केलं होतं, बॉलला वळवलं आणि चौकारामध्ये परावर्तित केलं. 4च्या मदतीनं डावाची आणि इनिंगची सुरुवात ती इथे आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक डाव तो सुरू झालाय चौकाराच्या मदतीनं. धावसंख्या 0वरनं 4 या आकड्यावर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजाच्या ट्रॅकवर, गोलंदाज विनोद तो सज्ज होतोय. समोर पुन्हा एकदा जय. यावेळेस पुन्हा एकदा त्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न फसलाय. वा, काय झेल टिपलाय, आउटस्टँडिंग, दर्जेदार. आजच्या रात्रीतला सर्वोत्तम झेल तो तिथे आपल्याला पाहायला मिळालाय. शॉर्ट फाईन लेग थोडासा बाहेरच्या बाजूने ठेवला होता. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात चौकार मारण्याचा प्रयत्न केला आणि तिथे हा दमदार आणि दर्जेदार क्वालिटी झेल तो संपन्न झालाय. विकेट मिळवली आहे, जयला माघाडी परतवलाय खेळाडू बाद. मधुकर यांनी जो झेल टिपलाय त्या झेल करता सागर सावंत यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अगदी दर्जेदार आणि दमदार झेल तो तिथे आपल्याला पाहायला मिळाला. या झेल करता ते 500 रुपयाचे कॅश प्राईज आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा करतायत सागर सावंत. अगदी अप्रतिम आउटस्टँडिंग कॅच तो आपल्याला पाहायला मिळाला मधुकरच्या माध्यमातून. जय सारखा एक महत्त्वाचा बॅटर त्याचा तो झेल होता आणि त्याच्याकरता ते पारितोषिक आहे. विनोद पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना इथे मात्र डाऊन द ग्राउंड क्षेत्र, चांगला तगडा प्रहार, 1 बाउन्स ओव्हर द रो, बॉल निघून जाईल सीमारेषा पार. दर्शन मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि विध्वंसक बॅटिंग करतात दर्शनला ओळखलं जातं. त्याच विध्वंसकतेनं सुरुवात केली आहे आपल्या वैयक्तिक डावाची. पहिला चौकार त्याच्या वैयक्तिक बॅटमधनं इथे आलाय 4. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. प्रतिम स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला मिळालाय. 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 8 या आकड्यावर. यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न. विनोद तिथे मैदानाच्या आत न सांगतात एक तुम्हारी तो एक हमारी. एक चौकार तुम्ही खेचलाय, दुसऱ्या बॉलवर मी परतीचं तिकीट देतोय आणि विकेट मिळवतोय. सातत्यानं दुसरी विकेट ती इथे आली आहे. फलंदाज दर्शन त्याच्या पारीसांत विकेटचं बटन, खेळाडू बाद. नवीन फलंदाज गणेश कडाळे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. डावकुरे हाताचा एक प्रतिभासंपन्न बॅटर, विध्वंसकडे विस्फोटक फलंदाजी करण्याकरता ओळखला जातो आणि सातत्य आहे या खेळाडूच्या खेळामध्ये. या संपूर्ण सीझनमध्ये चांगला परफॉर्म केला आहे गणेश कडाळेनं, ज्याला फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये धाडले गेले. क्रमांक 4 वर फलंदाजी करण्याकरता आलाय. 2 बाउंड्रीज या ओव्हरमध्ये जरूर आल्यात, मात्र 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्याही संपादित होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. विनोद रावडी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि आत्तापर्यंत चांगला परफॉर्म गोलंदाजीचा तो त्याच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालाय. गणेश कडाळे यावेळी स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल ऑफस्टंपवरनं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळाला. हा बघा तिथे बॉल टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने काढलाय. गणेशनं चुकीच्या चेंडूवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला. मेरिटवर खेळणं ते पसंत करतो गणेश, मात्र यावेळेस शॉट सिलेक्शन त्यामध्ये गफलत होती, त्यामुळे बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र रिव्हर्स खेळलाय, तयार होता ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉल करता आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे फेकलंय. चौकारामध्ये परावर्तित केलंय. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्ती अखेरीस 2 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 12.
धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 ही धावसंख्या राफेल कावर आहे. 2 विकेटचं पतन ते आतापर्यंत होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. ओव्हर नंबर 1चा खेळ तो संमिश्र राहिलाय, कारण 2 विकेट आल्यात आणि 3 चौकार तेही आपल्याला त्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. गोलंदाजीच्या ट्रॅकवर मधुकर ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर एंडकडे तेजस. या आधीच्या मॅचमध्ये मेडन षटक ते आपल्याला मधुकरच्या वतीनं पाहायला मिळालं होतं. मात्र खेळ हा वेळ बदलत असतो आणि यावेळेस कुणाची बाजी ती इथे पाहायला मिळेल आपल्याला. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज मधुकर. तेजस पिंपळचे ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, त्याची छेडखाणी करण्याचा प्रयत्न, बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तो येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटच्या स्वरूपानं चेंडू निघालाय. षटकातील पहिला चेंडू निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी सध्या मधुकरच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्यावरनं हा चेंडू विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन जातोय. यावेळेस मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय. बॅटची कडा घेऊन बॉल फ्लाइंग स्लीपकडे वळालाय. मद्रासनं जोपर्यंत बॉलला फील्ड केलं तिथे 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. ज्या एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होताना धावसंख्या 13. प्रोजेक्टेड स्कोर इथनं 39 दाखवतोय. मात्र समोर राऊडीसारखा एक तगडा आव्हान आहे, त्यामुळे 45-50च्या दरम्यान दाफलकाला पोहोचवण्याचा प्रयत्न या बॅटर्सना मैदानाच्या आतनं करावा लागेल. सध्या 13 धावा आहेत. 2 विकेटच्या पतनानंतर 1.2चा खेळ तो कंप्लीट झाल्यानंतर गणेश खडाळे स्ट्रायकर एंडकडे बॅटिंग करत असताना आपण पाहत आहे. बघूया कशा पद्धतीने बॅटिंग ती गणेश खडाळे यांच्या वतीने इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॅट अँड बॉलमध्ये तेवढंसं प्रॉपर कनेक्शन ते पाहायला मिळालं नाही. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय, मात्र लेगबाईकच्या स्वरूपानं पंचांनी जिथे दर्शवलं हे एक लेगबाईकची रन आहे आणि धावसंख्येमध्ये 1 न वाढ होताना 14. सिंगल डबल त्याही सुरू ठेवणं गरजेचं आहे, कारण या क्रिकेटच्या खेळाचा श्वास असं म्हटलं जातं या सिंगल आणि डबल्सला, ज्यामुळे फलंदाजाला असं वाटत राहतं की आपण काहीतरी कार्य सध्या विकेटवर करतोय, त्यामुळे प्रेशर ते रिलीज होतं. 3 बॉलचा खेळ, त्यानंतर 14-2 अशी स्थिती आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ तो या ओव्हरमधला शिल्लक आहे. समोर तेजस पिंपळसे. यावेळेस मात्र ऑफस्टम्पच्या अतिरिक्त बाहेर राहिलाय. पंचांनी वाईट म्हणून दंडित केलंय. अतिरिक्त धावसंख्येनं भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असतानाही धावसंख्या जाऊन पोचते ती 15 या आकड्यावर. तेजसला जबाबदारी घ्यावी लागेल. चांगला खेळ मैदानाच्या आतनं राखवावा लागेल आणि तेजसला आत्तापर्यंत मी जेवढं पाहिलंय ना, जबाबदारीनं खेळ करणारा हा फलंदाज आहे. मॅचमध्ये सिच्युएशन कशीही असो, त्या सिच्युएशनमध्ये लढाऊ वृत्ती ती स्वतःमधली नेहमी जागृत ठेवणारा हा फलंदाज आहे. इथे मात्र तिथे खालच्या बॅकलिपने खेळल्या बॉलला अलॉंग द कार्पेट एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचती येते 16 या आकड्यावर. तेजस आणि गणेश 2 चांगले बॅटर आहेत, अगदी ऑन मेरिट बॅटिंग करणारे बॅटर आहेत. गणेश खडाळे त्यांनीही खूप साऱ्या स्पर्धा आपल्या दमदार आणि दर्जेदार बॅटिंगना अक्षरशः गाजवून सोडल्यात. ते सध्या स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल, यावेळेस मात्र चांगला फटका गणेश खडाळेच्या बॅटमधनं. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. बॉल निघून जाईल सीमा रेषा पार. चौकारामध्ये होईल परावर्तित. इथे रन्स मिळतील 4. चांगला फटका तो इथे सजवला गेलाय गणेश खडाळेच्या माध्यमातून आणि चौकारामध्ये परावर्तित झालाय बॉल. या 4च्या मदतीनं धावसंख्या 20 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही शेवटचा बॉल तो बॅलन्स आहे. एखाद दुसरा चौकार येतोय, त्यामुळे धावसंख्या पुन्हा सुस्थितीत येताना पाहायला मिळते. सिंगल डबल सुरू राहतात ना, तो एक प्लस पॉईंट आहे या डावाचा, कारण जरी विकेट गेले असले तरी रन्स त्या सुस्थितीमध्ये आहेत. 20ला 2 अशी स्थिती आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र स्वीप करायचंय. पुन्हा एकदा वळवून मारायचं होतं. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता तिथे प्रयत्न नाही आहे. योग्य वेळी फेकी आणि तेवढंच चांगलं कलेक्शन. 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं तिथे ओव्हर ती झाली समाप्त. एकंदर 2 ओव्हरचा खेळ 10.50च्या सरासरीनं दाफलकावर धावसंख्या 21 लागली आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बघूया उर्वरित 2 ओव्हरमध्ये, उर्वरित 12 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती मैदानाच्या आतनं साकारली जाईल. इथे कुणाल 11 बोरगडचा संघ विजयी होईल की वावर आपली पावर दाखवेल ते आपल्याला बघायचं आहे. विनोद रावडी त्याच्याकडे उत्तरार्धामध्ये खूप जास्त लक्ष असेल सर्वांचं.
गोलंदाजीच्या माध्यमातूनही प्रभावित केलं. 3 बाउंड्री जरी खाल्या असल्या तरी 2 महत्त्वपूर्ण विध्वंसक बॅटरला परतीचं तिकीट ते कन्फर्म करून दिलं. जितू आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. सध्या गोलंदाजी करण्याकरता समोर गणेश कडाळे आहेत. इथे मात्र गणेश कडाळेंचा फटका जरी फसला असला तरी रन मिळेल त्यावर. 1 रन धावफलकावर जोडली गेली. ऐकेरीच्या मदतीनं धावफलक ते पुढे सरकते आणि पुढे सरकत असतानाही धावसंख्या फलक जाऊन पोचते 22ला 2 अशा स्थितीमध्ये. एक नेल्सन आकडा तो धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश कडाळे आणि तेजस पिंपळसे या दोघांना इथे चांगला खेळ मैदानाच्या आतनं प्रदर्शित करावा लागेल. बघूया या दोघांकडनं कशा पद्धतीचा खेळ तो मैदानाच्या आतनं साकारला जातो. या दोघांकडनं कशा पद्धतीची बॅटिंग ती मैदानाच्या आतनं केली जाते. कारण अपेक्षा दोघांकडनंही चांगल्या खेळायच्या आहेत. या अपेक्षांची पूर्तता काय हे दोघं करतायत का ते आपल्याला इथे बघायचं. फुलटॉस मिळालाय. तेजस पिंपळसे दिवसभर अशा पद्धतीच्या बॉलवर षटकार खेळतच राहणार आहे आणि यावेळेस त्या बॉलला त्यानं आसमान दाखवलंय आणि मिडविकेटच्या बाहेर फेकून दिलं सीमा रेषा पार. तेजस पिंपळसेचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड हिट षटकार. अशा पद्धतीचे बॉल जर तेजस पिंपळसेला तुम्ही देत राहाल ना तर संपूर्ण रात्री 100 पैकी 99 बॉल ते सीमारेषेच्या पलीकडेच तुम्हाला पाहायला मिळतील. कारण इन्फॉर्म आहे. संपूर्ण सीझन चांगला खेळलाय. संपूर्ण वर्षभर तेजस पिंपळसे ज्यांनी गोलंदाजाची अगदी जमके पिटाई केली आहे. 2 बॉलचा खेळ त्यानंतर धावसंख्या 28 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल अगेन आखुडाप्याचा बॉल त्यावर हुक केलाय. 1 रन तर तिथे कंप्लीट केली गेली. या दुसऱ्या धावेकरता वेगानं आलाय आणि सहजतेनं या 2 धावा तिथे धावफलकावर पळून पूर्ण केल्या गेल्यात. थोडासा नाराज आहे. चौकारामध्ये परावर्तित करण्याचा इरादा होता मात्र चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा आल्या ज्या 2च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकून 30 या आकड्यावर. युवा खेळाडू आहे आणि नक्कीच चांगला खेळ तो त्याच्या वतीनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळतोय. धावसंख्या 30 आहे. कुणाल 11 हा संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ या ओव्हरमधला अजूनही शिल्लक आहे. यावेळेस मात्र तेजसनं बॉलला उडवलं नाही म्हणता येणार, तुडवलंय आणि दूर सीमा रेषा पार. इट्स अ रिअल आउट ऑफ द पार्क बिग हिट षटकार. 6. पुढचा बॉल आणखी एकदा मोठ्या फटक्याकरता प्रयत्न केला. एक सिंगल तर जरूर तिथे धावफलकावर जोडली जाईल मात्र डबल करता प्रयत्न होईल का. एकाच रनवर समाधान मानलं गेलंय. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 37 धावा. या सीझनमध्ये तेजसच्या खूप सारे इनिंग मी पाहिलेत ज्या अगदी दर्जेदार पद्धतीनं रंगत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. दर्जेदार इनिंग सातत्यानं खेळत येणारा हा खेळाडू आहे तेजस पिंपळसे. सातत्य आहे म्हणजे एखाद दुसरी मॅच खेळून शांत राहणाऱ्या खेळाडूंमधला नाही आहे. हे संपूर्ण सीझन जेव्हा जेव्हा टीमला गरज लागली आहे तेव्हा तेव्हा टीमच्या हितार्थ काम केलंय. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चांगला फटका समोर खेळलाय. 1 रन तिथे धावफलकावर जोडली गेली. डबल करता आले तेजस. वा काय रनिंग बिटवीन विकेट तिथे आपल्याला पाहायला मिळाली. लाजवाब अप्रतिम. म्हणजे मैदानाच्या आत तेजस नाही एखादा हरिण धावतोय की काय अशी परिस्थिती होती. बघा काय प्रचंड वेगानं धावलाय तिथे. रिप्लेमध्ये या 2 रन नक्की पाहायला आवडतील ज्या पद्धतीने या 2 धावा त्यानं पळून पूर्ण केल्या. अगदी आउटस्टँडिंग रनिंग बिटवीन विकेट ती आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळाली. खूप प्रचंड वेग होता त्याच्या धावण्यामध्ये आणि 2 धावा त्या वेगानं त्यानं तिथे पळून पूर्ण केल्या गेल्या. हा इकडनं पाठवतोय. जा इकडनं जाय.
एकंदर 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 ओव्हरच्या खेळानंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 39 धावा इतकीपर्यंत पोहोचली. अगदी 13च्या सरासरीनं रन्स त्या धावफलकावर जोडत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. अजूनही जर आपण पाहिलं तर शेवटचं षटक ते प्रगतीपथावर येणं बाकी आहे. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ते इथे मैदानाच्या आतनं साध्य केली जाईल. कैलास आलेत शेवटच्या अंतिम ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बघूया कैलास इथे त्यांचा मारा कसा असेल, कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करतील तेजस पिंपळसे, त्याच्याकडेही विशेष लक्ष राहणार आहे. 7 बॉलचा खेळ 17 या धावसंख्येपर्यंत आतापर्यंत त्यानं वैयक्तिक मजल मारली आहे. इथे मात्र कव्हरमध्ये उडवलंय, बॉल उंच हवेत आहे आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन विसावलाय. तेजसला माघारी परतावं लागेल. एक मोठी विकेट ती इथे संपादित झाली आहे. तेजस पिंपळसे बॅक टू द डगआउट. खूप मोठा हादरा लागलाय. कव्हरमधनं उडवायचं होतं, कव्हरमधनं सीमारेषेच्या पलीकडे घेऊन जाण्याचा इरादा होता, मात्र हा कव्हरमधनं चेंडूला सीमारेषे पलीकडे घेऊन जाण्याचा इरादा फोल ठरलाय. तेजस पिंपळसेला माघारी परतवले. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेरचा बॉल ज्याला कव्हरच्या डोक्यावरनं उडवण्याचा प्रयत्न सफल राहिलाय. अगदी सीमारेषे लगत एक दमदार आणि दर्जेदार झेल तो संपन्न झालाय. विकेट येते खेळाडू बाद. ऑफस्टम्पवर फुलर लेंथवर टाकला होता, त्याला अक्षरशः उंच हवेतनं सीमारेषेच्या बाहेर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा नाराज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता मनोज ते मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि किती धावसंख्येपर्यंत पोहोचतो इथे टीम कुणाल 11 बोरगड ते आपल्याला बघायचं आहे. वावर संघ या ओव्हरमध्ये कमबॅक करू शकतो जर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी इथे केली गेली, कारण पहिल्या बॉलवर एक महत्त्वाची विकेट आली. तेजस पिंपळसे या डावातला एक घातक फलंदाज त्याला माघारी परतवलं. फुल टॉस दिलाय, मात्र हवा एवढा चांगला फटका तो खेळणं शक्य झालं नाही. एकच रन तिथे घेतली गेली आहे. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 40 वर. आता मात्र नजर आहेत गणेश कडाळे, त्यानंही प्रभावित करणारी इनिंग आत्तापर्यंत खेळली आहे. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतनं साकार केली आहे. इथनं त्याला चांगल्या पद्धतीची बॅटिंग करत या डावाला सावरण्याचा प्रयत्न तो करावा लागेल. एक मोठा हिट जर आला तर 50 पर्यंत संघ पोहोचू शकतो, मात्र तो मोठा हिट काय इथे मैदानाच्या आतनं खेळून दिला जाईल तेही पाहण्यालायक राहणार आहे. कैलास आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता समोर गणेश डावकुरे हातानं. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा इरादा, बॉल एक सिंगलमध्ये कन्वर्ट झालाय. डबल करता प्रयत्न असेल का, दुसऱ्या धावेकरता वेगाने आले, जोपर्यंत फेकी केली 2 धावा त्या तिथे सुरक्षिततेनं पळून पूर्ण केल्या गेल्या. विकेट आली आहे तिथे. बॉल मला वाटते स्टंपला डिरेक्टली जाऊन लागला आणि डिरेक्ट हिट झाली. बेल्ट्स नाही, त्यामुळे ते इथनं तेवढ्या प्रॉपरपणे कळालं नाही आणि त्यामुळे तिथे विकेट आली आहे. विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. हे बघा तिथे आपण रिप्लेच्या माध्यमातून बघू तेव्हा आपल्याला ते प्रॉपर कळेल की नेमकं काय घडलं होतं. मद्रासचा एक चांगला थ्रो तो आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल डायरेक्टली स्टंपला लागला, त्यामुळे गणेशला माघारी परतावं लागलं. 1च्या मदतीनं धावसंख्या 41. नवीन बॅटर कांतीलाल मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल ऑफस्टंपवर पडला आणि तिथनं अतिरिक्त बाहेर राहिलाय. पंचांनी त्याला वाईड म्हणून दंडित केलंय. इथे रिव्ह्यू घेतलाय, तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस. धावसंख्या जर आपण पाहिली तर 42 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक ठेवला या फटक्याकरता. त्याला मात्र हुलकावणी देण्याचा प्रयत्न चेंडूनं जरूर केलाय, मात्र तिथे जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक थोडीशी संतगतीची फेकी करतोय आणि त्यामुळे 2 धावा त्या धावफलकावर जोडता आल्यात. या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या 44. 4 विकेटच्या पतनानंतर 3.4चा खेळ झालाय. 44 पर्यंत बदल मारली. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया येणारे 2 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी ती इथे साकार केली जाईल.
फुलटॉस मिळाला आणि त्याला अगदी बिटवीन द गॅप खेळलाय, त्यामुळे थांबवणं कठीण आहे. पहिल्या टप्प्याखेरीज बॉल जाईल ओव्हर दी कव्हर, सीमा रेषा पार. VIP डाईसला सलामी ठोकण्याकरता चौकारामध्ये परावर्तित झालाय 4. अगदी शैलेश सयाम आणि त्याचे सहकारी जिथे बसले होते अगदी तिथेच हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झाला. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4च्या मदतीने धावसंख्या 48. पुढचा बॉल, शेवटचा बॉल, त्यावर आघात, बॉल सीमा पार. शेवटच्या चेंडूवर खेळलाय हा दमदार पॉवरफुल हिट षटकार. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती एकंदर 54. 54 धावा विजयाकरता 55 धावसंख्येचं एक बलाढ्य टार्गेट सेट केलंय. 55 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील ते उत्तरार्धामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र पूर्वार्ध अगदीच लाजवाब राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट आल्या. विनोदनं तिथे महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या, मात्र त्यानंतर तेजस पिंपळसेनं डाव सावरला आणि तेजसच्या नंतर शेवटी कांतीलाल त्याने अगदी खूप चांगला फिनिश टच दिला. त्यामुळे पूर्वार्धाचा खेळ जो 54 धावसंख्येचा राहिला आणि 55चं एक चांगलं टार्गेट सेट केलंय. मॅचला इथे होती सुरुवात. पहिल्या षटकाकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर तेजस आणि समोर रावडी. हे बॅटल महत्त्वपूर्ण असेल तेजस आणि रावडीमधलं. बघूया हे बॅटल कसं रंगतंय. इथे कुणाची कुणावर मात होतीये ते आपल्याला बघायचं आहे. रावडी आणि तेजसमधला हा खेळ निश्चित रंगतदार होणार आहे. बघूया तो कशा पद्धतीने रंगतोय. विनोद रावडी स्ट्रायकर एंडकडे, तेजस गोलंदाजीच्या ट्रॅकवर जितू साथीनं आलाय. 2 खेळाडू आउटसाइड दी 38 सर्कल. ते जर आपण पाहिलं तर एक खेळाडू तिथे पॉइंट बाहेर घेतलाय
कव्हरमध्ये, माफ करा, तिथे कव्हरमधला क्षेत्ररक्षक त्याला बाहेर घेतलंय आणि एक मिड विकेट घेतलाय. मिड विकेट आणि कव्हर अशा दोन्ही बाजूचे क्षेत्र ते पॅक केले गेलेत आणि नंतर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज तेजस सज्ज होतोय. समोर रावडी उभा आहे. रावडी आणि तेजस या दोघांमधला खेळ महत्त्वपूर्ण बॅटल आहे या मॅचमधलं. चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर फिरवलं, चकवलं, बंदिस्त केलं, शांत ठेवलं. तेजस पिंपळसेचा हा बॉल पूर्णपणे टर्न झाला. खूप चांगला टर्न होता. बॉल फिरत घेत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. निर्धावच्या स्वरूपाने निघताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगला चेंडू तेजस पिंपळसे इथे हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन आहे आणि त्याचाच वापर इथे गोलंदाजीच्या माध्यमातून करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल तेजस पिंपळसेचा समोर रावडी उभा आहे. इथे यष्टी उद्ध्वस्त. मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट ती इथे मिळवली आहे. माघारी परतावं लागेल रावडीला. गोल्डन डक या धावसंख्येवर रावडी त्याच्या पारीचा अंत. विकेटचं पतन. खेळाडू बाद. अप्रतिम बॉल. एक बॉल जो पहिला होता तो लेग ब्रेक होता आणि दुसरा जर आपण पाहिला तर तो अप ब्रेक होता. बॉल टर्न घेतला, उजव्या यष्टीच्या बाहेर पडला आणि आत आला आणि तिथे यष्टी उद्ध्वस्त करून गेला. रावडीला तिथे अक्षरशः आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवलं. हे बघा बॉल, वाह, अप्रतिम चेंडू होता. फलंदाजाला असं वाटलं असेल की बॉल बाहेर निघेल, मात्र तो अचानक आत आला आणि बॉल तिथे जाऊन यष्टांवर आदळला. नवीन फलंदाज मद्रास जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. अक्षय, बघूया कशा पद्धतीने बॅटिंग इथे ती त्याच्या वतीनं मैदानाच्या आतनं केली जाईल. तेजस पिंपळसे आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना यावेळेस मात्र चांगला फटका मद्रासच्या बॅटमधनं आपल्या खेळाडू कक्षाला सांगणारा हा फटका आहे की ही मॅच अजूनही जिवंत आहे, कारण मी मैदानाच्या आतमध्ये लढण्याकरता सज्ज आहे. बॉलला पाठवलंय सीमारेखा पार. चौकारामध्ये परावर्तित केलंय 4. चांगला फटका शॉट ऑफ लेनचा चेंडू होता आणि त्यावर हा आघात तिथे मद्रासच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सीमारेखा पार चौकारामध्ये झालाय फारसार. या 4च्या मदतीनं आपलं वैयक्तिक आणि सांघिक खातं ते उघडलं गेलंय. धावसंख्या 0वरून 4 या आकड्यावर. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज तेजस पिंपळसे, ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहताय. इथे कॅच ड्रॉप झालाय. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल विकेटच्या मागे गेला होता. ही महत्त्वपूर्ण विकेट होती. ही विकेट आली असती तर मॅचवर खूप लवकर शिकंजा कसलाय असं चित्र निर्माण झालं असतं. हा झेल तिथे मात्र ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय मद्रासला. बघूया येणाऱ्या काळात या जीवनदानाचा किती फायदा तो मैदानाच्या आतनं घेताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता तेजस पिंपळसे, ज्याला आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पाहताय. चांगला बॉल खाली राहिला. फलंदाजाला बीट केलंय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळतोय. एकंदर 5 बॉलचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या 4 या आकड्यावर स्थिर आहे. तेजसचा हा पेपर खूप जास्त कठीण जातोय, कारण प्रश्नच खूप वेगळे आहेत. सिलेबसपेक्षा बाहेरचे प्रश्न तेजस सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांना विचारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा, 1 चौकार जो मद्रासच्या बॅटमधनं आलाय. 1 जीवनदान त्यालाही मिळालंय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. मॅन्डेटरी पॉवर प्ले करता बंधनकारक असणारं पहिलं षटक जे तेजस पिंपळसेकडनं हाताळलं जात आहे. इथे मात्र फटका, तिथे खराब फिल्डिंग. बॉल सीमारेषा पार. चौकारामध्ये होईल पसार. रन्स मिळतील 4. हे बघा 2 पायांच्या मधनं चायना गेटमधनं हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित झालाय. तेजसची या षटकामधली गोलंदाजी जर आपण पाहिली ना तर इथे मात्र खराब फिल्डिंग चेंडूपर्यंत पोहोचलेच नाही, नजर नव्हती आणि त्यामुळे हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. अगदी खूप चांगली गोलंदाजी केली तेजसनं. रावडीची विकेट मिळवली म्हणजे चांगलीच म्हणावी लागेल. नवीन गोलंदाज मनोज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
मनोज आलेत. बघूया कशा पद्धतीने इथे मनोज यांच्याकडनं गोलंदाजी ती केली जाईल. मनोज आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन समोर जितू स्ट्रायकर एनकडनं पाहायला मिळतात. इथे मात्र बॉलवरचा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा ती क्षेत्ररक्षकाकडनं सुरू होती, मात्र तिथे चेंडूपर्यंत पोहोचण्याकरता थोडासा उशीर झाला. त्यामुळे हा बॉल एक सिंगलमध्ये कन्वर्ट झाला, जे एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 9 या आकड्यावर. क्रिकेटचा खेळ आहे जिथे होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही. लढायचं, संघर्ष करायचं, झगडायचं, कारण या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही. त्यामुळे इथे 16 रन पर ओव्हरची गरज आहे. चांगला चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करताना विकेट किपरच्या हातामध्ये गेला. आडव्या पट्ट्याचा वापर केला होता. एक डॉट बॉल तो येत असताना आपण पाहतोय. आतापर्यंत एकंदर 1.2चा खेळ संपलाय आणि त्यानंतर 9 ही धावसंख्या दाफलकावर आहे. यावेळेस मनोजचा हा बॉल, त्यावरचाही फटका फसलाय. बॉल हवेत आहे, मात्र निर्धान स्थळी पडेल. तिथे दुसऱ्या धावेकरता कॉल आहे आणि जोपर्यंत फिकी आली तद्वर 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या गेल्या. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या 11 या आकड्यावर. 1 विकेटच्या पतनानंतर 11 धावा या दाफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 3 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. बघूया येणाऱ्या 3 बॉलमध्ये कशा पद्धतीची कामगिरी मनोजकडनं केली जाते. प्रचंड वेगानं गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून मनोजला ओळखलं जातं आणि तेच काम सध्या मनोज गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र जागा दिली, त्या जागेचा फायदा घेतला. बॉलला पाठवलंय पहिल्या टप्प्याखेरीस आपल्या पसंतीच्या एरियात म्हणजे लॉंग लेगच्या क्षेत्रात सीमारेषा पार चौकार. बॉडी लाईनवर गोलंदाजी केली गेली तर मद्रास निश्चित चांगले फटके ते सातत्यानं खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. हे बघा तिथे आत येणारा बॉल होता आणि योग्यतेनं पनिशमेंट दिली त्याला. लॉंग लेगच्या क्षेत्रातनं खेळलं आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवले, चौकारामध्ये परावर्तित केलं. या 4च्या मदतीनं धावसंख्या 15 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा या राफलकावर लागल्या गेल्या. क्षेत्ररक्षणामध्ये व्हीवर रचना बदल तो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. कव्हर घेतलाय, त्यानंतर लॉंग ऑफ आपल्या जागेवर आहे. लॉंग ऑन आपल्या जागेवर आहे. एक काऊ कॉर्नर आणि मिड विकेटमध्ये एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र मद्रासनं बॉलला उडवलंय उंच हवेतनं आणि फेकून दिलंय सरळ सीमारेषा पार. मद्रासला जीवनदान दिलं ना, त्याच वेळेला म्हटलं होतं हा झेल सोडणं महागडं पडू शकतं, कारण हा बॅटर या मॅचला संपवण्याची कुवत ठेवतो. यावेळेस बॉलला उंच हवेतनं उडवून फेकून दिलंय दूर मिड विकेटच्या सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 21 या आकड्यावर. षटकारांना मॅचमध्ये आलेत असं म्हणायला हरकत नाही. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. एक चांगला फटका इथे मद्रासच्या बॅटमधनं येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. एक जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा योग्यतेनं फायदा घेतोय. मॅच बॉल तो परत आलाय, त्यावरच आपण मॅच कंटिन्यू करणार आहोत. शेवटचा बॉल गोलंदाज मनोज मद्रासच्या विरोधात. मनोज आणि मद्रास या दोघांमधला खेळ. आणखी एक तगडा सलगचा दुसरा बॉल सीमारेषा पार. षटकार. चांगला फटका इथे मद्रासच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजाला तिथे संभ्रमात टाकला आणि त्यानंतर वा काय फटका खेळलाय. पिकअप शॉट होता आणि बॉल सीमारेषा पार. षटकारामध्ये परावर्तित केलंय. 6. चांगला स्ट्रोक होता. तिथे आधी असं दाखवलं की मला रिव्हर्स ट्राय करायचं आहे, मात्र रिव्हर्स न खेळता बॉलला तिथे उंच हवेतनं सीमारेषेच्या पलीकडे खेळलं. षटकारामध्ये परावर्तित केलंय. 6च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ केली आहे आणि धावसंख्येला नेऊन ठेवलंय ते तब्बल 27 वर. आता येणारे 12 बॉल आणि विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 28ची गरज आहे.
12 मध्ये 27 बनल्यात, 12 मध्ये 28 बनवायचे आहेत. मॅच अगदी दमदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. ज्या पद्धतीचा सामना रंगायला हवा अगदी त्या पद्धतीने हा सामना रंगत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जय आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर. ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी करण्याकरता मद्रास त्याला एक जीवनदान दिलं गेलं आणि त्या जीवनदानानं आता मॅचला त्यानं पुनर्जीवित केलंय. आपल्या टीमच्या बाजूने घेऊन जाण्याचा प्रयत्न केलाय. जय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. समोर स्ट्रायकर एन कडनं फलंदाज जीतू. इथे मात्र चांगला फटका जीतूच्या बॅटमधनं. बॉल हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक घेतला या फटक्याकरता. एक रन तिथे धाफलकावर जोडली गेली. एकच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 28. 28 बनल्यात, 27 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 11. 11 बॉलमध्ये 27ची गरज. अक्षय मद्रास त्याची इनिंग या मॅचमधल्या सर्वात महत्त्वाची इनिंग असेल. त्याची फलंदाजी जर इथे अशाच पद्धतीने बहरत राहिली तर या मॅचवर कुरगोडी करण्याची संधी आहे. टीम वावरची पॉवर ती मैदानाच्या आतमध्ये आहे. अक्षय मद्रास यावेळेस आणखी एक दमदार फटका. बॉल सीमा रेषा पार. मद्रासच्या बॅटमधनं आलेला सलगचा तिसरा हा गगनचुंबी आसमानी प्रहार षटकार. सलगचा तिसरा दमदार पॉवरफुल हिट मद्रासच्या बॅटमधनं बॅकफुटला गेला. अगदी क्रीजच्या कोपऱ्याचा वापर केला. तिथपर्यंत जात असताना हा फटका तो त्यानं मैदानाच्या आतनं सजवला आणि या 6च्या मदतीनं धावसंख्या 34. 34 वैयक्तिक 32 त्यामधल्या मद्रासच्या आहेत. 10 बॉल 21 ची गरज. पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाही आहे. बॉल विकेटच्या विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव आला आहे. 9 मध्ये इथनं 21 बनवायचे आहेत. येणारे 3 बॉल खूप महत्त्वाचे आहेत दोन्ही टीमच्या दृष्टीनं. हे 3 बॉल योग्य टप्प्यावर पडले तर इथे कुणाल 11 संघ मॅचवर हवी होईल. या 3 बॉलपैकी एका बॉलवर जरी मोठा फटका तो जर मद्रासनं खेचला तर मॅचला बॅलन्स करेल. 2 खेचले तर या मॅचवर कुरघोडी करेल. काय करेल मद्रास येणाऱ्या बॉलमध्ये ते इथे पाहणं महत्त्वाचं औत्सुक्याचं निश्चित ठरणार आहे. 9 बॉलमध्ये 21. 9 मध्ये 21 बनवायचे आहेत. मद्रास तो मैदानामध्ये स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करतोय. यावेळेस फटका तो फसलाय. बॉल हवेत आहे मात्र दूर आहे क्षेत्ररक्षक. एक रन तिथे पळून पूर्ण केले जाईल. दुसरी करता प्रयत्न आहे आणि वेगानं 2 धावा त्या तिथे पळून पूर्ण केल्या जातील. या दुहेरी धावसंख्येच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 34 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपल्याला पाहायला मिळते. मद्रास मागच्या 1-2 वर्षात जर आपण पाहिलं तर तेवढी प्रॉपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालेली होती. मात्र हा मोठा मंच आहे आणि मी या मोठ्या मंचाचा सरपंच आहे हे सांगत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगला धुडगूस घातलाय सध्या मद्रासनं. कमी गतीने टाकला होता. ओळखला मिड विकेट मध्ये बिटवीन द गॅप खेळलाय. नो चान्स एनी फिल्डर. बॉल जाईल सीमा रेषा पार. होईल चौकारामध्ये पसार. रन्स मिळतील 4. काय फटका खेळलाय. लाजवाब फटका. मद्रासच्या बॅटमधनं अगदी विध्वंसक आणि विस्फोटकतेचा खेळ तो सध्या सुरू आहे. कमी गतीचा बॉल गुडघ्यावर बॅलन्स केलं आणि तदनंतर अगदी बिटवीन द गॅप खेळलाय आणि चौकारामध्ये परावर्तित केलंय. आज मद्रास मैदानाच्या आतनं खरंच प्रभावित करणारा खेळ तो दाखवत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 40 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आणखी एक चांगला फटका. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे जोपर्यंत फील्ड केला. 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41. शेवटचे 6 बॉल विजयाकरता 14ची गरज आणि या मॅच मधला सर्वात महत्त्वाचा बॅटर मद्रास तो स्ट्रायकर एनकडे असेल. काय अक्षय या मॅच मध्ये आपल्या टीमला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल की या मॅच मध्ये टीम कुणाल 11 हा संघ बाजी मारेल. काय घडेल या मॅच मध्ये ते शेवटच्या ओव्हरमध्ये बघायचं आहे. मात्र या शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजीला आणायला कोणाचं ते तिथे थोडीशी मीटिंग केली जाते. कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर आणायचं याकरता हे चर्चासत्र ते आपल्याला पाहायला मिळते.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज गौरव, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी गौरवच्या वतीने इथे मैदानाच्या आतनं साकार केली जाईल. 6 बॉलमध्ये त्याला वाचवायचे आहेत 14 आणि मद्रासला इथे 6 बॉलमध्ये बनवायचे आहेत 14. कोण बाजी मारेल ते इथे आपल्याला बघायचं आहे. 6 बॉल 14चं समीकरण. वावर या मैदानावर खूप परिश्रम केलेत विजयाचं उद्दिष्ट साजरं करण्याकरता. आज काय वावरचा संघ आपली पॉवर दाखवताना ते विजय इथे साजरा करेल का ते आपल्याला बघायचं आहे. 6 बॉल 14ची गरज. गौरव आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं पहिला बॉल घेऊन. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धावच्या स्वरूपानं चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. गौरवची गोलंदाजी ॲक्शन जर आपण पाहिलं ना तर पूर्णपणे वेगळी आहे. अगदी शॉर्ट रनअप आहे आणि त्यानंतर अगदी खांद्याच्या जोरानं तो बॉल शेवटी डिलिव्हर करतो. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळालाय. पायाला जाऊन लागला एक सिंगल. तीच इथे दाफलकावर जोडली जाईल. डबल करता प्रयत्न नसेल तिथे तेजस पिंपळसे आपली हुशारी दाखवतोय आणि योग्य करतोय. एकच रन मद्रासला नॉन स्ट्राईक 8 कडे ठेवतोय. लेग बायच्या स्वरूपानं एक धाव ती मिळते. गौरव गोलंदाजीची सुरुवात जसप्रीत बुमराह ज्या पद्धतीनं करतो ना अगदी त्या पद्धतीनं गोलंदाजीची सुरुवात करताना पाहायला मिळतोय. त्यानंतर खांद्याचा जोर घेऊन बॉल डिलिव्हर करतो. बुमराहचा रनअप मोठा आहे मात्र गौरवचा छोटा आहे. स्टार्टिंग जर आपण पाहिलं ना तर ती जसप्रीत प्रमाणे करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ बाकी. या विजयाकरता 13 धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे. येणारे 4 बॉल खूप महत्वाचे बॉल आहेत. पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज गौरव तो सज्ज होतोय. ऑफ्टमोर पडला आहे. इथे पंच आमच्याकडे वळतील. निश्चित थोडासा बाहेर डिलिव्हर केला गेला होता त्यामुळे वाईटचा इशारा आलाय. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या ती 43 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ. 12ची गरज आहे. क्रिकेटचा खेळ आहे. 4 बॉलमध्ये 2 मोठे फटके मारायचे आहेत. काय इथे मारले जातील. जितू यांचा फटका फसलाय. जितूची बॅटिंग तेवढी प्रॉपर किंवा तेवढी योग्यतेची ती पाहायला मिळालेली नाही आहे. या मॅचमध्ये त्याचा रोल कदाचित त्याला योग्यतेने अदा करता आलेला नाही आहे. 3 बॉल वाट्याला आले ज्यामध्ये एकही मोठा फटका तो खेळलेला नाही आहे. आता येणारे 3 बॉल मद्रास त्याच्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. रात्रीत हिरो बनण्याची संधी आहे. एका रात्रीत हिरो बनण्याची संधी आज मद्रासला आहे. थोडंसं नाव क्रिकेटमधनं चर्चेला नाही आहे मद्रासचं मात्र एक चांगली इनिंग तुम्हाला पुन्हा चर्चेत आणते. आणि आज या मॅचमध्ये येणाऱ्या 3 बॉलमध्ये जर 11 बनवल्या तर अर्धशतकही कंप्लीट करेल आणि हे मद्रास हे नाव पुन्हा एकदा जवारच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये चर्चेमध्ये येईल. त्यामुळे मद्रास इथे या 3 बॉलमध्ये काय करतोय ते आपल्याला बघायचं आहे. पुढचा बॉल इथे फटका चांगला आहे. मद्रासच्या बॅटमधला बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि बॉल वा फिल्डिंग चांगली आहे. बॉलला स्टॉप केलं. चौकार तो अडवला गेला. आता येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत. 2 बॉलमध्ये रन बनवायचे आहेत 9. मद्रासवर नजर आहेत. काय करेल येणाऱ्या 2 बॉलवर. वा काय फिल्डिंग केली आहे. दर्शन होते तिथे. चांगले फिल्डिंगचे एफर्ट लावले आणि बॉलला रिटर्न केलं. धावसंख्या 2 न वाढली आणि जाऊन पोचली 46. शेवटच्या 2 बॉलवर आलेल्या 10 रन त्या या मॅचमधल्या सर्वात महत्त्वाच्या 10 रन ठरल्या. एक चौकार आणि एक षटकार जो शेवटच्या 2 बॉलवर खेळला होता ते 10 धावा 2 मोठे फटके या मॅचमधले सर्वात महत्त्वाचे निर्णायक 10 रन होते आणि तेच सध्या आपण धाफलकावर पाहताय. 9ची गरज आहे. यावेळेचा बॉल तिथे 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 तिसऱ्या पंचाची मदत घेतली. इट्स अ फेअर बॉल. तुम्हाला जिथे रिप्लेच्या माध्यमातून दाखवलं गेलं एक चांगला चेंडू होता आणि त्यामुळे तिथे 1 बॉल 9ची गरज.
एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि एका बॉलमध्ये विजयाकरता 9 धावसंख्येची गरज ती बाकी राहते. मात्र मद्रासच्या आज फलंदाजीची तारीफ करावी लागेल. ज्या पद्धतीने तो लढला, ज्या पद्धतीने त्यानं संघर्ष केला, शेवटचा बॉल त्यावरही त्यानं आघात केलाय. मात्र हा झेल तो संपन्न झाला. मात्र इथे टीम कुणाल 11 बोरगड आजच्या रात्रीतनं क्वालिफाय होणारा या स्पर्धेतला तिसरा संघ ठरला आहे. मात्र मित्रांनो, एकदा मद्रास करताही टाळ्या बनतात. ज्या पद्धतीने लढला, झगडला, संघर्ष केला, अगदी लाजवाब खेळ मद्रासनं मैदानाच्या आतनं दाखवला. त्यालाही त्याच्या येणाऱ्या काळाच्या चांगल्या क्रिकेट करता लक्ष शुभेच्छा असतील. वा मद्रास, आज खूप चांगला खेळ केला. कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हारणाऱ्यांची चर्चा होते आणि मद्रासनं आज रात्रीतनं शेवटच्या मॅचमधनं